मित्रांनो, हा आहे कुनपच्या झाडाचा पाला. ह्यानी आहे ना कुनपच्या झाडाचा टाला घेऊन आले आणि त्याला मस्त सापटाना वरती सापटून हे बघा कसं बारीक बारीक केलंय. हे ना आम्हाला अगोदरच आमच्या जे फळझाडांच्या वेली आहेत त्यांच्या मुद्याजवळ टाकायला पाहिजे होतं. एक नंबर खत आहे हे बघा. हे आहे कारल्याची वेल. याच्या मुदाजवळ पण मी आता टाकते हा पाला. आम्ही आहे ना काय पण घरातलं कांद्याची कसली बटाट्याच्या साली काय पण निघतात ना आम्ही या वेलींच्या मुदामध्ये आणून टाकतो. हे बघा असं करून मी सगळ्या वेलींमध्ये थोडं थोडं हे टाकते. जेवढ्या वेली आल्यात आमच्या काकडीच्या चिबूडची सगळ्यांमध्ये हे पाला असं टाकून घेते मी. एकदम एक नंबर खत आहे. हे इथे दोडक्याची वेल आहे. ही आहे पडवलाची वेल. ही बघा मस्त जाडी झालेली आहे. ही बघा आणि पडवल पण मोठे मोठे धरलेत. हे बघा इथे सुद्धा कारल्याची वेल आहे आणि हे चवडीच्या ज्या वालीच्या शेंगा आहेत त्याची वेल आहे. हे बघा आणि ही कारल्याची वेल आहे ना इथे चांगली मस्त मांडवावर चढली आहे बघा. तर हा पाला टाकते मी यांच्या मुदाजवळ. हे बघा इथे पण ना काकडीची वेल आहे आणि फुलं पण आले तिच्यावर आणि एक काकडी सुद्धा आली आहे. ती पण तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला सांगू का, हा जो कुंकाच्या झाडाचा टाला आहे ना यांनी 4-5 दिवस अगोदर आणून सापटून टपात भरून ठेवला होता सगळ्या वेलींना थोडं थोडं टाकण्यासाठी. पण पाऊस एवढा होता ना त्यामुळे काही टाकताच आलं नाही. आता टप सांभाळायचा की छत्री सांभाळायची म्हणून साठी ना हा पाला सुकला बघा जरा टपामध्ये पुसल्यासारखा झाला बघा. आता हा पाला टाकते मी. काकडीची वेल आहे ना तिच्या मुदामध्ये. ही बघा इथे एक काकडी आली. ही बघा ना बऱ्यापैकी मोठी झाली. हिला खाली सोडते मी. आता समोर राहिली तर माकड ठेवणार नाहीत. हे बघा तुमच्याकडे सुद्धा कुनपचं जर झाड असेल तर त्याचा पाला सापटून बारीक करून वेलीना घाला. एक नंबर खत. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.